आज आपण पाहणार आहोत संक्रांती स्पेशल भोगीची भाजी, म्हणजेच मराठवाड्यात त्याला खेंगट म्हटलं जातं। इथे बाजरीची भाकरी आहे, मसाला भात, खेंगट भाजी, थोडासा शिरा आणि कढी। तर सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। तर इथे मी घेतलेले आहेत शेंगदाणे, बोरं, घेवडा, वाल, पापडी, गाजर, पावटा, हरभरा, वाटाणा, चाकवत, बटाटा आणि वांग। इथे कढईमध्ये तीळ भाजून घेतलेत खमंग। तीळ भाजल्यानंतर त्याच्यामध्ये सुकं खोबरं टाकलेलं आहे। सुकं खोबरं चांगलं भाजून घेतलं की त्याची पेस्ट बनवून घ्यायची। पेस्ट बनवताना त्याच्यामध्ये मी अद्रक आणि लसूण टाकला आणि पेस्ट बनवली। त्याच कढईमध्ये मी तेल घेतलं गरजेपुरतं, त्याच्यामध्ये जिरा टाकला। जिरानंतर थोडंसं हिंग टाकलेलं आहे। हिंग टाकल्यानंतर हळद आणि धने जिरे पूड टाकलेली आहे। सोबतच घरचा काळा मसालाही ॲड केला आहे त्याच्यात, आणि थोडंसं काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकले आणि जे वाटण बनवलं होतं ते वाटण ॲड केले। वाटण चांगलं मिक्स करून घेतले आणि ज्या मिक्सरच्या पॉटमध्ये थोडंसं राहिलं होतं त्याच्यामध्ये पाणी टाकून ते पाणी ॲड केलेलं आहे कढईत, आणि मग तेही चांगलं मिक्स केलं आणि त्याच्यावरती झाकण लावून ठेवलेलं आहे। आणि मग तेल सुटेपर्यंत ठेवायचं, मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे। तेल चांगलं सुटलं की आपल्या ज्या भाज्या आहेत त्या टाकायच्या आहेत। त्याच्या आधी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि मग आपल्या ज्या सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या मिक्स करायच्यात। आणि मिक्स केल्यानंतर त्याच्यावरती थोडंसं चवीपुरतं गरजेनुसार असं मीठ टाकायचं आहे आणि आणखीन एकदा परत ते मिक्स करून घ्यायचं आहे। चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि अंगचं पाणी सुटेपर्यंत त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे। मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे। आता मी इथे 10 ते 20 मिनटासाठी झाकून ठेवलेलं आहे। मध्ये मध्ये चेक केलेलं आहे, तुम्ही बघू शकता। थोडंसंही पाण्याची वरच्या गरज लागली नाही, त्याच्यातच शिजलं आहे। थोडंसं रश्श्यासाठी गरम पाणी ॲड केलं आहे आणि गरम मसाला टाकला आहे। परत व्यवस्थित एकदा मिक्स करून घेतले आणि झाकण लावून ठेवले। थोडंसं पाणी आटलं की मग तुम्हाला तुमच्या गरजेनुसार भाजी बनवून घ्यायची आहे। तर मी इथे थोडी सरबरीत आणि थोडीशी ही केली आहे आणि वरून कोथिंबीर टाकले। मस्त असं आपलं जेवण आहे। वरून भाजीवरती तीळ ॲड करायचेत